आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. स्तुती करतो देवाची, तो आमच्यामध्ये हजर आहे. आणि ज्यावेळेस प्रभूची उपस्थिती आमच्यामध्ये असते त्यावेळेस आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. प्रश्न असणार आहेत, परंतु प्रश्नाचं उत्तर येशूच्या द्वारे आमच्याकडे असणार आहे. आणि म्हणून जीवनातल्या बारीक सारीक घटना, बारीक सारीक असणारे प्रश्न आम्हाला देवाच्या हातामध्ये सोपवणं फार गरजेचं आहे. एक बहीण परवा तिने सांगितलं की जो घरमालक आहे तो घरमालक तिला सांगायला लागला की घर सोडून निघून जा, दुसरी घर बघ. आणि मग घर शोधायचं म्हणजे मग नवीन डिपॉझिट, पुन्हा एरिया कसा, ज्या घरामध्ये सेट झालेले असतात, लागेबंदे निर्माण झालेले असतात. आणि घाबरून गेली ती की आता घर शोधायचं तर शोधू तरी कुठं. मग तेवढ्यात तिला असं वाटलं की नाही, एवढ्या साक्षी टेस्टमनी आपण या ठिकाणामध्ये वाचतो तर एक कॉल करून तर पाहू, काहीतरी प्रभू करेल. ती घर शोधत होते आणि तेवढ्यात त्यांनी कॉल केला. आणि कॉल केल्यावर त्यांना म्हटलं घाबरू नका, प्रार्थना करू आपण, देव मार्ग मोकळे करेल. अशी प्रार्थना केली. संध्याकाळी घरमालक आला आणि तो घरमालक त्यांना म्हटला, जोपर्यंत तुम्हाला स्वतःचं घर मिळत नाही तोपर्यंत या घरातनं बाहेर जाऊ नका. इतका अलौकिक, इतका अद्भुत देव आहे ना. तुमच्या बारीक सारीक प्रश्नामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. मग तो घराचा प्रश्न असू द्या, जीवनाचा प्रश्न असू द्या, नोकरीचा प्रश्न असू द्या, देव जे बोलतो ते करतो. आम्ही विश्वासानं त्याचं अनुसरण करायचं, फक्त अनुसरण. ते सगळं करण्यासाठी समर्थ आहे. मला वाटतं की या वर्षाच्या सुरुवातीला 31 तारखेला एक आपण भविष्यवाणी केली होती की आता तुम्हाला परदेशातून लोक या ठिकाणात येणार आहेत. नाही का, ऐकलं असेल सगळ्यांनी की इथं आलेत महाराष्ट्रातनं, इकडनं तिकडनं सगळीकडनं, परंतु परदेशातनं लोक येणार आहेत. आणि नेक्स्ट मंथमध्ये, मे महिन्यामध्ये नैरोबी या ठिकाणातनं एक कुटुंब या ठिकाणात येणार आहेत, त्यांच्या लेकराचं समर्पण आपल्या चर्चमध्ये करण्यासाठी. देव जे बोलतो ते करतो. म्हणून देवाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. त्याला काय कठीण आहे, नाही का. आपण फक्त त्याच्यासमोर मान तुकवायची, मान डोलवायची आणि त्याच्या भयामध्ये चालायचं. आनंद वाटला की गुड फ्रायडेला जे वेगवेगळ्या लोकांनी संदेश दिला आणि मग मला बऱ्याच ठिकाणातनं कॉल आले आणि ते म्हटलं की तुमचे लोक, तुमच्या चर्चमध्ये, तुमच्यामध्ये तयार झालेले लोक इतकं सुंदर सांगू शकतात, आम्हाला कल्पना करवत नाही तुमच्या चर्चची एवढं सुंदर चर्च प्रभूने या ठिकाणात निर्माण केलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी पुन्हा तुम्हाला सांगतो की व्यक्ती बोलत नाही पण आत्मा बोलतो. आणि पवित्र आत्म्याची वाणी जी आहे ती लोकांचं अंतःकरण बदलण्याचं काम करते. आणि आज आम्ही तेच पाहणार आहोत. मोठे आशीर्वाद तर येणारच. टायटल काय, मोठे आशीर्वाद तर, पण तो जे सांगतो ते करा. मोठे आशीर्वाद पाहिजेत आम्हाला, परंतु ते येण्यासाठी जे तो सांगतो ते केलं पाहिजे. आपल्या मनाने काही नाही करायचं बरं का. कधी कधी आम्ही आमच्या मनानं बऱ्याच गोष्टी करायला जातो आणि असं वाटतं की आम्ही आशीर्वादित व्हावं. मग बायबल कशासाठी, देवाचं वचन कशासाठी आहे. तुझं वचन माझ्या पावला करता देवा माझ्या मार्गावरती. म्हणजे देवाचं वचन, त्याच्यावरती आम्ही चालायला शिकलो की मोठे आशीर्वाद जीवनामध्ये यायला सुरुवात होतात. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का लोकांचा, वाटतं त्यांना देवाने मोठे आशीर्वाद द्यावेत, परंतु हे आशीर्वाद आमच्या जीवनात कसे येतील हेच त्यांना माहित नाही ना. म्हणून बऱ्याच लोकांमध्ये आम्ही पाहतो की संभ्रम आहे. अजून एक टेस्टमनी मी आज टाकलेली, एक कुटुंब चर्चमध्ये आलं होतं. आलिया शेखच ना, आलिया शेख. मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी ते कुटुंब चर्चमध्ये आलं होतं. त्यांनी येऊन टेस्टमनी दिली, साक्ष सांगितली, प्रभूने कसं सगळं त्यांचं घर त्यांना दिलं.
आणि मग येताना त्यांना जवळजवळ 8 का 9 वर्ष लेकरू नव्हतं आणि त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्यांनी आशा सोडली की आता लेकरू होणारच नाही, जाऊ द्या मुर्द्या, कशाला प्रयत्न करायच्या, गोळ्या औषधं सगळी बंद करून टाकली, आता लेकरू होणार नाही तर कशाला त्याच्यावर मेहनत घ्यायची. परंतु जसं इकडून गेले आणि मग त्यांचं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागलं, डॉक्टरकडे टेस्ट करायला गेले तर डॉक्टरने सांगितलं, तुम्ही 1.5 महिन्याचे प्रेग्नंट आहात, 1.5 महिन्याचे तुम्ही प्रेग्नंट आहात. 9 वर्षानंतर प्रभू हे करू शकतो. मोठे आशीर्वाद तर येणारच, त्याला कोण अडवणार आहे. त्यांनी सांगून पाठवलं की तुमच्या चर्चमध्ये आल्यावर देवानं आम्हाला रिकाम्या हातानं पाठवलं नाही, म्हणून चॅलेंज आहे. जे येत आहेत सगळीकडे नवीन दास येत जा, किती गाडी खर्चायचा तेवढा खर्च करा. इचलकरंजीवरून बिचारा एक तरुण आलाय लांबून, इचलकरंजी खूप लांब आहे, जाताना आम्हाला कंटाळ येतो, पण तो बिचारा पहाटे बसला, संध्याकाळी या ठिकाणा चर्चला हजर झाला. दुःखाची गोष्ट आहे, लोक लांबून येतात, पण इथल्या लोकांना आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या अंतःकरणामध्ये ती ओढ नाही, म्हणून सोलापूर आशीर्वादित नाही. पण बाहेरचे लोक बघा आशीर्वाद घेऊन घेऊन बॅगा भरून भरून चाललेत आणि ते सांगतायत की प्रभूनं आम्हाला एवढं. अजून का मला चांगलं आठवतं की दुबईची एक मुलगी आपल्या चर्चमध्ये आली होती आणि ती येऊन इथं चर्च अटेंड करून गेली आणि जाताना तिच्या अंतःकरणात प्रार्थना होती की देवा मला आणि जगाचे पुष्कळ भागामध्ये घेऊन जा. आणि त्यानंतर इथून गेल्यावर ती म्हणती मी दुबईत मस्कत कुठं सगळीकडे फिरून आली, फक्त तुमच्या चर्चला भेट दिल्यामुळं प्रभू मला सगळीकडे घेऊन जात आहे. चॅलेंज आहे, आव्हान आहे. ज्याची आम्ही सेवा करत आहोत तो देव अद्वितीय अशा प्रकारचा देव आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्याच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय असू देऊ नका, तो 100% उत्तर देणारा देव आहे. लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 4 पासून 9 पर्यंतची वचन आपण वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 4 ते 9 वचन. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, त्यानं शिमोनाला म्हटलं, खोल पाण्यात हाकार. खोल पाण्यात हाकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिलं, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावं म्हणून त्यांनी त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. बस त्यानं या शिष्यांना जे निराश आणि हताश झाले होते, या हताश आणि निराश असणाऱ्या शिष्यांच्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार केला, मोठे आशीर्वाद. परंतु हे आशीर्वाद तो गेला आणि झाले असे होत नाहीत बरं का. बऱ्याच लोकांना असं वाटतं, सोलापुरात पण बरेच लोक म्हणतात आम्ही चर्चला येत नाहीत, तुम्ही आमच्या घरी या. का होम डिलिव्हरी द्यायला साई सुपर मार्केट आहे, तुम्ही या आमच्या घरी या, प्रार्थना करा आणि मग देव आम्हाला आशीर्वादित करेल. मी चुकून पण जात नाही, कारण मला माहिती आहे आधी देव सांगतो ते तुम्हाला करायला पाहिजे. पहिली गोष्ट तिथं असं म्हटलं लुकाच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये 4थ्या वचनामध्ये बोलले त्याचं बोलणं संपलं. काय लिहिलं? आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले. पहिली गोष्ट, मोठे चमत्कार करण्याच्या अगोदर देव पहिल्यांदा बोलतो. देवाला वाटतं की बोलायला पाहिजे. बोलल्यानं तुमच्यामध्ये विश्वासाची निर्मिती होणार आहे. एकदा देव बोलला, तुमच्या मनातला संशय, तुमच्या डोक्यामध्ये असणारा संशय, तुमच्या मधली असणारी निराशा निघून जाणार आहे. चमत्कार घडतो कधी माहिती का? जेव्हा डोक्यातला गोंधळ थांबतो तेव्हा चमत्कार घडतो. गोंधळामध्ये तुम्ही आहात, संशय तुमच्या मनामध्ये, व्याधी विकाराची भीती आहे, आपल्या आर्थिक परिस्थितीची भीती आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही येताना म्हणता प्रार्थना करा. पण प्रार्थना तेव्हा काम करणार आहे जेव्हा तुमच्या डोक्यातला गोंधळ निघून जाणार आहे. परंतु डोक्यातला गोंधळ निघून जाण्यासाठी परमेश्वर बोलल्याशिवाय डोक्यातला गोंधळ जाणारच नाही ना.
म्हणून आम्ही पाहतो यायराची कन्या आजारी पडली आणि मग कोणीतरी वार्ता घेऊन आलं की यायराला आता गुरुजीला त्रास देऊ नका, आपल्या घरी आणू नका, कारण मुलगी तर मेलेली आहे. येशू काय म्हटला, याच्या बोलण्याकडं, आता बोलणं दोन लोकांचं आहे, एक देवाचं बोलणं आणि दुसरं लोकांचं बोलणं. आणि ज्या वेळेस तुमच्याकडं लोकांचं बोलणं असतं, उदाहरणार्थ डॉक्टर बोलतात तुमची किडनी फेल आहे. सोलापुरामध्येच पुण्यातल्या एका मुलीने फोन केला आणि त्यांनी सांगितलं की सोलापूरमध्ये एक मुलगा आहे, तो बेशुद्ध आहे, त्याच्या दोन्ही किडन्या फेल आहेत आणि तो शुद्धीवरती येत नाही. मग त्या मुलीने सांगितलं की पास्टर, मी त्याच्या बहिणीला कॉन्फरन्सवर घेते आणि तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा. मी तिला सांगितलं की इथं प्रार्थना केल्यावर देव तिथं चमत्कार करतो. आणि डॉक्टर म्हणले त्याची किडनी त्याला बसवण्याच्या अगोदर, ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर तो शुद्धीवरती यायला पाहिजे, आणि मग तो शुद्धीवरती आल्यावर आम्हाला पुढची प्रोसेस करता येणार. पण तो, आणि कित्येक दिवस झालं तो बेशुद्ध आहे, हालचाल करत नाही. मग ते कॉन्फरन्सवर घेतलं, मी प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रार्थना केल्यावर मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी तिचा कॉल आला की तो मुलगा शुद्धीवरती आला, रिकवर होत आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्या देव बोलतो तो सगळा संभ्रम दूर करतो. आणि एकदा का तुमच्या मनामध्ये देवाचं बोलणं पोचलं ना, मग तिथं विश्वासाची निर्मिती होत असते. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, देवाच्या बोलण्याला महत्व द्या, त्याचं बोलणं संपू द्या. शमूएल म्हणत नाही का, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. देवाला अशा लोकांची गरज आहे जे त्याच्या बोलण्याकडे कान देत आहे. चमत्कार मोठे तुमच्या जीवनात घडणार, 100% घडणार प्रियानो. परंतु पहिल्यांदा देवाचं बोलणं तर संपू द्या ना. तुम्हाला का वाटतं की प्रभूनं बोलण्याच्या अगोदर चमत्कार करावा? म्हणून यायराची मुलगी आजारी असताना येशू त्याच्यावर गेलाच नाही. वाटेत असणाऱ्या त्या रक्तस्रावी स्त्रीला त्यानं बरं केलं. का तर याचं बोलणं ऐकावं, आणि बोलणं ऐकल्यावर याच्यात विश्वासाची निर्मिती व्हावी. कधी कधी देव तुमच्याशी बोलत असतो ना, आणि त्या बोलण्यानं विश्वासाची निर्मिती होती. आणि एकदा विश्वासाची निर्मिती झाली की चमत्काराला सुरुवात होते. तुमचा चमत्कारच देवाच्या बोलण्यावरती अवलंबून आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यांनी देवाचं बोलणं ऐकलं ना, ते सगळे लोक त्यांचं रूपांतर झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून उत्पत्तीचं पुस्तक, पवित्र शास्त्र उघडलं आणि उत्पत्तीचं पुस्तक उघडलं की तुम्हाला देव बोलला, देव बोलला. देव येऊन त्या ठिकाणामध्ये हाताने चिखल करत बसला नाही, चला मी तारे बनवतो, चला मी सूर्य बनवतो, मी आमक. देव बोलला, आकाश हो. अहो, त्या आकाशानं देवाचं बोलणं ऐकलं, हो म्हटल्याबरोबर झालं. मी कधी कधी विचार करतो, देवानं मानवाला पण बोलवून म्हटलं पाहिजे होतं. पण देवाला मानवाचा स्वभाव माहिती आहे, हा बोलून घडणार नाही, याला बनवावंच लागणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, या जगामध्ये बनवा बनवी काय, मानवच बनला गेलेला आहे ना, देवाला बनवावं लागलेलं आहे. तो शब्द ऐकून कधी बदलत नाही. म्हणून एदेन बागेत देव बोलला ना, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, ऐकलं का त्यांनी? नाही ऐकलो. परिणाम काय झाला? हाकलून दिलं बागेत. देवाचं बोलणं फार महत्वाचं आहे, त्या बोलण्याकडे लक्ष द्या, बाकी कोणाच्या बोलण्याकडे नाही. हे लोक काय म्हणतात, ते लोक काय म्हणतात, बँकवाले काय म्हणतात, पोलीस काय म्हणतात, हे काय म्हणतात, कशाला त्यांचं ऐकत बसता? त्यांचं बोलणं देवाच्या बोलण्यासारखं नाही. देवाचं बोलणं, तो म्हणतो माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. तुम्ही नकारात्मक बोलता आणि मी नकारात्मक बोलणाऱ्यातनं सकारात्मक बनवतो, सगळं पॉझिटिव्ह बनवतो. पृथ्वी आकार विरहित आणि शून्य होती आणि देव बोलला. कधी कधी परमेश्वर आमच्याशी बोलण्याच्या अगोदर आम्हाला झिरो बनवून टाकतो बरं का. पण लोकांना झिरोच बनायला नको असतं ना, त्याला असं वाटतं की झिरो नको, संपायला नको. परंतु देवाचं बोलणं झिरो झाल्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणून विधवेच्या घरी इलिया गेला ना, तिला बोलला पहिल्यांदा तुझी भाकर, मुलाची भाकर मला आणून दे, भाकर संपू दे, शून्य हो. आणि शून्य झाल्याबरोबर शास्त्र सांगतं तिच्या घरामध्ये एलियानं 3.5 वर्षाचा पुरवठा दिलेला आहे. चमत्कार तर होणारच आहे, मोठे चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहे. तुम्ही कल्पना करू शकत नाही याच्यापेक्षा मोठे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये देव पाठवणार आहे. आणि तो माझा देव आहे, विश्वास आहे, 100% तो विश्वास आहे. त्याच्याविषयी कधीच शंका बाळगू नका.
कधी निराशेच्या गर्तेमध्ये अडकून पडू नका. हे घडेल का? मला चांगलं आठवतं, मी गुड फ्रायडेच्या मीटिंगला चाललेलो होतो. त्याच्या अगोदर 2 दिवस त्या नवापूरमध्ये एक आजार आहे, सिकल सेल म्हणून, आणि बहुतेक लेकरांमध्ये याची ट्रीटमेंट इकडे सोलापुरात हा आजार कोणाला माहीत पण नाही. परंतु तिथं सगळे गवीत असेच एकमेकाशी त्यांनी नाते जोडलेले असल्या कारणानं तो ब्लड रिलेशनमध्ये लग्न केल्यामुळं तो सिकल सेल नावाचा आजार, आणि ती लेकरं ठराविक एज नंतर ते मरून जातात. आणि मग एक 25 वर्षाचा मुलगा, आणि तो मुलगा या सिकल सेल नावाच्या आजारानं दवाखान्यामध्ये त्याला टाकलं आणि तो बेशुद्ध झाला. पण त्याचा बाप न चुकता मला सकाळ संध्याकाळ फोन करायचा आणि म्हणायचा, डॉक्टरांचं असं मत आहे की या मुलाला आता फक्त देवच शुद्धीवरती आणेल. जर हा शुद्धीवरती आला तर तो वाचेल, अन्यथा तुम्हाला माहिती या रोगाच्या विषयी आणि मग कसं असणार आहे. पण ती व्यक्ती मला सारखी फोन करायची, आणि मी तिथे गेल्यावरती मला माहिती होतं की हा आजार फार भयानक, याच्यात कोणीच वाचत नाही. पण तो व्यक्ती न चुकता मला फोन करत होता. सकाळी फोन करायचा, संध्याकाळी फोन करायचा, मग गाडीत प्रवासाला असताना तेव्हा फोन करायचा, आणि तो म्हणायचा, बाळक साहेब तुमची प्रार्थना माझ्या मुलाला शुद्धीवरती आणेल, तुम्ही प्रेयर करा. आणि मग ईस्टर झाला, मग ती मीटिंग करून मी सोलापूरमध्ये आलो, आणि सोलापूरमध्ये आल्यावर त्या व्यक्तीनं सकाळीच मला फोन केला. म्हटलं, बाळक साहेब मी तुम्हाला आता प्रार्थना करण्यासाठी नाही तर तुम्हाला साक्ष देण्यासाठी फोन केला. माझा 25 वर्षाचा मुलगा शुद्धीवरती आला. देवाला बोलू द्या, विश्वास ठेवा देवाच्या बोलण्यावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. देव रूपांतर करतो, आणि प्रभूचं रूपांतर इतकं अद्भुत असतं की जे गेलं ते तुम्हाला परत मिळवून देणारं देवाचं बोलणं आहे. त्याचं बोलणं संपू द्या. तुम्ही फक्त देवाच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तो काय बोलतो, प्रभू तू बोलतो ते 100% विश्वासनीय आहे, 100% ते काम करेल, आणि देव ते काम करतो. म्हणून असं लिहिलं की त्याचं बोलणं संपलं. पहिली गोष्ट तर त्याचं बोलणं संपलं. पुढे वाचा. आपले बोलणे संपविल्यावर, आपलं बोलणं संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले. अजून एक गोष्ट सांगतो बरं का, जाण्याच्या अगोदर जाता जाता सांगणं गरजेचं आहे. मला बारीक सारी गोष्टी तुम्हाला सांगायला, लोकांना त्या ऐकायला लोक इंटरेस्टेड असतात. ते जेव्हा ऐकतात ते म्हणतात, नाही आम्ही आजपर्यंत असं बायबल शिकलो नाही का. देव बोलला, आकाश हो आकाश झालं, सगळं देव त्या ठिकाणामध्ये बोलत गेला, आणि सगळं बोलणं झालं. आणि सगळ्यात शेवटी देवानं माणूस निर्माण केला. आणि मी बायबलमध्ये गेलो, देवाला विचारलं, म्हटलं असं का केलं देवा तू? जर त्या मानवाला साक्षीला ठेवून आकाश बनवलं, तारे बनवलं, सूर्य बनवलं, चंद्र बनवलं असतं, तर माणूस किती विश्वासानं सांगितलं असतं की माझ्या देवाने हे बनवलं. तू का त्याला साक्ष, पहिले तू त्याला बनवायचं होतं, मग हे सगळं बनवायचं होतं. त्याच देव मला म्हटला, अरे जर माणूस आधी बनवला असताना तर त्याने येऊन माझ्यावर गडबड केली असती. असं बनव, तसं बनव, सूर्य असा असू दे, चंद्र असा असू दे, एवढा कशाला प्रकाश, थोडा लाईटच कमी असू दे, आमकच असू दे, आणि मग हे गाडवाला शिफ्टीच कशाला ठेवली. मग तो म्हटला, मला आधी हे सगळं बनवायचं होतं, आणि हा लुडबुड करणारा माणूस सगळ्यात शेवटी बनवायचा होता. म्हटलं मी आधी त्याला बनवलं असतं, त्याने मला सल्ला दिला असता. म्हणून लक्षात ठेवा, देव बोलतो तर देवालाच बोलू द्या. तुम्ही सल्ले देत बसू नका. आम्ही सगळ्यात शेवटी हो, आम्ही देवा हा ठीक आहे, आताची घडी घालून असं हो, असं काय करू, चर्चला आलो, चर्चला तिथं कधी येऊ, कशाला येऊ, नंतर आलं बऱ्याच, मग थोडस लेट आलं तर चालेल, मग कशाला सल्ले विचारता, मान घालून या, बसा. एक दिवशी देव बोलेल, आणि देवाचं बोलणं संपल्यावर जाताना तुमच्या पिशवीमध्ये आशीर्वाद असतील मोठे मोठे. कशाला सल्ले देऊ नका, ऍडवाइस देवाला. आम्ही देवाला ऍडवाइस देण्या इतके ज्ञानी नाहीयेत. एक बहीण मला सारखी प्रश्न करून ते मेसेज करून एवढ्या साक्षी प्रभू घडवतो, मी नाही हे करत, उत्तर पण देत नाही, एवढ्या साक्षी देव घडवतो, माझ्याच बाबतीत देव कठोर का झाला? सांगा ना मला. तू मला विचारू नको, मी तुला सांगत नाही. मी फक्त देव काय करतो ते सांगतो. तुझ्या जीवनातला प्रश्न त्याच्यात देवाला इंटरेस्ट नाहीये. देवाला माहितीये काय करायचं, कधी करायचं. तू शांत बस ना. कशाला सल्ला देते, कशाला विचारता प्रश्न?
देवाला त्याच्या समयाप्रमाणे काम करू द्या. देव काय तुमचा गुलाम आहे? आता तुम्ही म्हटलं लगेच त्या ठिकाणी हा चला काय पाहिजे, लेकरू पाहिजे, जा दिलं. अरे तो 10 वर्ष अब्रामाला देतो म्हटला, मग 20 वर्ष लावली ना. काय अब्रामाला म्हटला चल आता तुला मुलगा देणार आहे आणि पुढच्या वर्षी तुझ्या बाप त्या स्त्रीला त्या शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीला म्हटला वसंत रूपी पुनरूपी आल्यावर पुढच्या वर्षी तुझ्या हातात मुलं. अब्रामाला म्हटलं देणार आहे, गप्प बस. दरवर्षी काय तो देवाला तोंड घेऊन विचारायला गेला, देवा बोलला अजून कुठे आहे, अजून कुठे आहे, अजून कुठे आहे म्हटल्यावर तो म्हटला जा हागार घे, आता इश्माईल घे. इश्माईलाला अब्रामाच्या घरामध्ये गडबड झाली. म्हणून देवाला सल्ला देण्याच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही, गप बसायचं. देव दिल तेव्हा दिल. आमेन म्हणाल का? आणि देव जे दिल ना ते सगळ्यात उत्तम असेल, सगळ्यात उत्तम. मला अजून एका सिस्टरने इतक्या साक्षी, काही साक्षी पोस्ट पण करता येत नाही आणि माझ्या लक्षातही राहत नाही. मी एक हे करू तर फोन येतो, मग फोन आल्यावरती कुठं तरी निघून जाते, मग ते पोस्ट करायची राहते. एका बहिणीने सांगितलं की मी 35 वर्षाची आहे, 35 वर्षामध्ये नेहमी मला हाय शुगरचा त्रास आहे, एकदा सुद्धा माझी शुगर कधी नॉर्मल नाही झाली. एका मीटिंगला ती आली होती आणि मग माझा विश्वास वाढला. तुम्ही माझी शुगर साठी प्रार्थना करा आणि माझी शुगर 390 आहे, ती त्याच्या खाली कधी येत नाही. 390 490 अशीच माझी शुगर आहे. आणि मग तिने ते पण सांगितलं ॲव्हरेज शुगर पण माझी 11.7 त्याच्या खाली कधीच येत नाही. बापरे, ते ऐकून ऐकून ॲनालिसिस बघून बघून म्हटलं क्रिकेटचा स्कोर बरा पण हा नको, एवढा डेंजर स्कोर. आणि मग ते सगळं सांगितल्यावर पण ती म्हटलं की तुम्ही प्रार्थना केल्यावर माझी शुगर डाऊन होणार आहे. आणि ती प्रार्थना केल्याबरोबर तिने 490 शुगर 190 वरती आली आणि प्रभूनं अद्भुत चमत्कार केला. देव काम करण्यासाठी समर्थ आहे. कधी कधी असं वाटतं की काय मी पाहतो ते माझं स्वप्न आहे का, देव जे करतो ते किती अलौकिक आहे. इतिहासामध्ये असे चमत्कार माझ्यासारख्या एका टाकाऊ व्यक्तीला देव वापरून घेऊन करत आहे. चमत्कार देव करतो पण वापर तर माझा होतो ना, ज्याची लायकी पात्रता योग्यता नाही, पण देव किती योग्यतेचा आहे, किती अद्भुत देव आहे. हे करण्यासाठी तो समर्थ आहे. म्हणून सगळ्याच गौरव त्या माझ्या जिवंत देवाला. तो हे करतो प्रियानो. त्याच्या बोलण्यातली ताकद लक्षात घ्या. ऍडवाइस करू नका, सल्ला देवाला देऊ नका. देव बोलतो, शांतपणे ऐकत राहा, त्याचं बोलणं संपू द्या आणि देवाच्या बोलण्यातला गोडवा पण जाणून घ्या. खूप गोड बोलतो देव, इतकं सांत्वन असतं ना त्याच्या बोलण्यामध्ये, इतकं धैर्य असतं, इतका विश्वास निर्माण होतो त्याच्या बोलण्याकडे. म्हणून देवाचं बोलणं ऐकण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे. आदाम बागेमध्ये होता ना, देव नेहमी त्याला बोलण्यासाठी येत होता, असं लिहिलंय. देव बोलण्यासाठी येत होता. पण ज्या दिवशी देवाच्या बोलण्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं, देवाचं बोलणं ऐकण्याच्या ऐवजी झाडाच्या मागे लपला आणि तिथून त्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या संकटाला सुरुवात झाली. तो म्हटला इथून पुढे तू बागेत नाही तर जगात राहशील. जगामध्ये तुला कुठली चांगली गोष्ट मिळणार नाही, तुला कष्ट करावं लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता, तुम्हाला कष्टानं जीवन कंठावं लागतं. पण जो व्यक्ती देवाच्या बोलण्याकडे लक्ष देतो त्याला जीवनातल्या सगळ्या गोष्टी उत्तम बिना प्रयासानं मिळतात. हे देवाच्या बोलण्याची ताकद आहे. म्हणून फक्त देवाच्या बोलण्याकडे लक्ष द्या. प्रभू तू बोल, तुला काय बोलायचं ते तुम्हाला बोल. माझा स्वतःचा अनुभव सांगू का? कधी हताश निराश वाटलो, माणूस म्हणून हताशा निराशा असं काय नाही की मी इथं प्रीचिंग करतो म्हणजे माझ्याकडे निराशा असणार. अहो, निराशा हा माणसाच्या जीवनाचा काही पण नसलं तर निराशा येते का? तुम्ही इथं बसले तुम्हाला निराशा कधी आली? येतेच. काहीतरी शुल्लक कारण येते कधी कधी निराशा. मग त्यास काय करायचं? देवा तू बोल. शांत बसायचं, बायबल उघडायचं, वाचायला सुरुवात करायची. इकडं देव बोलायला लागतो. देव बोलायला लागल्याबरोबर रिव्हिलेशन, रहस्य आणि इतकं सांत्वन, इतकं देवाच्या वचनाचं आणि सांत्वन असतं ना की याच्यासारखं सांत्वन जगात कुठं नसतं. याच्यामध्ये पुनर्बांधणी असते, याच्यामध्ये नवीन रचना असते, याच्यामध्ये देवाच्या शक्तीचा अनुभव असतो आणि याच्यामध्ये देवाचं तुमच्या जीवनासंबंधीचं मत असतं. प्रभूला काय तुमच्या जीवनामध्ये घडवायचंय, कसं तुम्हाला पुढे न्यायचंय. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवाच्या बोलण्यामध्ये त्याचं गौरव तुम्हाला द्यायचं असतं. ही देवाच्या बोलण्याची ताकद आहे. लाजरस मेला तर सगळे लोक चर्चा करायला लागले. एवढं मित्रावरती प्रेम आहे, रडतोय, अरे आला असता तर लाजरस मेला नसता. पण मला तुम्हाला सांगू द्या,
लाजरस मरणं गरजेचं होतं, कारण तो येणार होता आणि लाजरसशी बोलणार होता. आणि ज्यास देव त्याच्याशी बोलणार होता त्याच्या बोलण्यानं लाजरस बाहेर येणार होता आणि लाजरसला ते गौरव मिळणार होतं जे गौरव देवाच्या बोलण्यातनं प्रगट होणार आहे. हे समजून घ्या. काही गोष्टी देव तुमच्याशी बोलत असताना आम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे, सगळं बंद करून. प्रभू तू बोल, प्रभू तू बोल. तुझ्या बोलण्यानं काहीतरी घडणार आहे. म्हणून असं म्हटलं तिथं त्यानं देवाचं बोलणं संपू द्या. पुढे आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हकार. हा, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. दुसरी गोष्ट, मुद्दा काय? मोठे आशीर्वाद तर येणारच, पण तो जे सांगतो ते करा. आता त्याने काय केलं? बोलला. आणि दुसरी गोष्ट त्यानं सूचना दिली. काय केलं त्यानं? सूचना दिली. काय सूचना दिली? आपली नाव जरा खोल पाण्यामध्ये हकार आणि काय कर? मासे ही धरण्यासाठी. सूचना आहे. काय सूचना? आपली नाव जरा खोल पाण्यामध्ये हकार. पहा, देव सूचनेच्या द्वारे तुम्हाला तयार करत असतो. ऐका बरं का, लग्न झालेल्या मुलीला, एक नवीन लग्न झालेली मुलगी असते ना, तिला सगळ्यात जास्त भीती जर कोणाची असेल तर कोणाची असते? कोणाची? माहित नाही? सासू. का हो सासू? सारखी सूचना. सासू कशासाठी असते? सारखी सूचना. सासू म्हणजे सारखी. बरं, सूचना कशासाठी असते? जीवन घडावं. तिचा उद्देश टॉर्चर करावा हा उद्देश नसतो, पण जे मी शिकले ते तिने शिकावं. आता देव पण काय करतो? जो अनुभव या माणसाला द्यायला पाहिजे, मोठे आशीर्वाद द्यायला पाहिजे, तर देव सूचना देणार ना. देवाच्या सूचना प्रामाणिकपणे स्वीकारायच्या. देव जशा सूचना करतो तसं. तू नाव खोल पाण्यात घेऊन जा, चला खोल. तिथं बाकीच्या गोष्टी नाही. कशाला खोल पाण्यामध्ये? मी असतो तर म्हणलं असतं ना, एक काम कर ना देवा, माशांनाच इकडे बोलव ना. 100% मी म्हणतो असतो का. मग तू पेत्राला नाही का सांगितलं, गळ टाक, मग गळामध्ये मासा येईल. मग ते तू त्या दिवशी नाही का बोलला? मग तसंच आता माशाला आज्ञा कर ना, मासा येईल. योनाला पकडण्यासाठी नाही का मासा आला? मी तिथं बसून देवाला सूचना केल्या असत्या. माशाला बोलव ना, पण देव काय करतो? माझ्या सूचना फॉलो करा. म्हणून लक्षात ठेवा, सूचनेच्या बाबतीत पण देव सांगतो ते. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ सूचना आहे. काय करायचं तुम्हाला? 7व्या दिवशी जाऊन नुसतं मंदिरात बसायचं तर आहे ना. उठा म्हणले की उठायचं, बसा. कशालाच उठायचं, कशालाच बसायचं, कशाला हात वर करायचे? मनातल्या मनात केलं तर चालत नाही का? टाळ्याच कशाला वाजवायच्या? हे अहो कशाला विचार? तर टाळ्या वाजवा म्हणले की टाळ्या वाजवायच्या, उड्या मारा म्हणलं की उड्या मारायच्या, शांत बसा म्हणलं की शांत बसायचं, प्रार्थना करा म्हणलं की. अहो सूचना तर ऐकायला पाहिजे ना. आणि नेमकं आम्हाला सूचना सांगणारी व्यक्तीच आवडत नाही, नाही का? शाळेत पण सूचना आला की दडदड व्हायचं. कोणती सूचना आवडायची माहिती का? आज महिनाअखेर निमित्त दुपारून शाळा. इतकी आवडायची ती सूचना. ती महिनाअखेरला कधी सूचना येते आणि कधी घरी पोहोचतो. आज दुसरी सूचना, आपल्या याचे मंत्री मेले, शाळेला सुट्टी जाहीर. म्हटलं की असं वाटायचं एक मराव 365 दिवसामध्ये एक मंत्री मराव. पूर आला, सूचना आली, बरं वाटायचं. पण तिथं अशी काही सूचना आली की उद्या तुमचं इन्स्पेक्शन होणार आहे, की छातीमध्ये धडधड धडधड धडधड. का तर सूचना आम्हाला आवडत नाही, पण आमचा देव सूचना दिल्याशिवाय काम करत नाही. सूचना देतो तो. का सूचना देतो माहिती का? त्यानं अगोदर एदेन बागेत पण सूचना दिली होती आणि त्या सूचनेचं पालन या व्यक्तीनं केलं नाही. आता तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, तो आधी बघतो ना सूचनेचं पालन करता की नाही. आता काय देव वेडाबिड आहे? पहिल्यांदा तुम्हाला सूचना करून तुम्ही ऐकलं नाही, मग देव जाऊ दे हे पाळत नाही. अरे मोठे आशीर्वाद पाहिजे आणि सूचना ऐकायला नको. मग देव पाहतो सूचना पाळतो का नाही आधी. म्हणून लक्षात ठेवा, देवाची प्रत्येक सूचना स्वीकारा. तुम्हाला आवडो अथवा ती तुम्हाला सासू सारखी कुरकुर वाटेल. सासू सारखं तुम्हाला वाटेल नाही ती आमची सासू फार वाईट आहे हो,
सारखं मला हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते. आणि बऱ्याच सासवांना त्यांनी तेल जरी घातलं तर पळत पळत येतं, एवढं नाही घालायचं. मग आता कळतंय ना का नाही घालायचं? हार्ट पासून वाचायला पाहिजे ना. त्या सासवा तेव्हा तेल कमी घालत होत्या म्हणून सगळ्यांचे हार्ट चांगले होते. आता तुम्ही भरपूर घालता, हार्ट फेल. आता हार्ट फेल झालं का नाही? कोलेस्ट्रॉल वाढलं का नाही? आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं तुमच्या जीवनात प्रॉब्लेम किती. मग आधी सासू सांगत होती ना तुम्हाला, त्याच तुम्हाला वाटलं अरे हे उगाच सांगते का. तुमचे दिवस वेगळे होते आत्या मामी, तेव्हा तुम्ही काटकसर करून करून आणि कसं तरी घर चालवलं. आता माझ्या नवऱ्याला खूप पगार आहे, खान मारा, घाला तुमचा पगार, घाला, वाढवा रोग. तसं देव तुम्हाला सूचना देत असतो का? त्या सूचना तुमच्या अनिष्टासाठी नसतात, तर तुमच्या उन्नतीसाठी असतात. पुढचे धोके तुमच्या जीवनातलं असणारं आणि जे काही अडखण आहे, ज्याच्यावर तुम्हाला मात करायची आणि ज्याच्यानं तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार आहे, प्रभू तशा सूचना तुम्हाला देत असतो. म्हणून देवाच्या सूचना, त्यानं दिलेला सल्ला हा माझ्या उन्नतीसाठी आहे, ही माझी धारणा असली पाहिजे. ही माझी धारणा असली पाहिजे, हा माझा विश्वास असला पाहिजे. देवाच्या सूचना देणाऱ्या लोकांचा कधीच द्वेष करू नका. काही सूचना तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. आणि सूचना देणारा कोण असतो? पालकच. मग तेव्हा जशा तुम्हाला सूचना आवडत होत्या, मेला सुट्टी झाली, इकडं पण चर्चमध्ये असलेलो सगळे चांगले चांगले सूचना द्या ना. नाही हो, सूचना नेहमी तुम्हाला त्रासदायक वाटत असतात, पण या त्रासदायक सूचना तुम्हाला आत्मिक जीवनाच्या सर्वोच्च पातळीवरती नेत असतात. देवाच्या मर्जीचे लोक तुम्ही बनत असता, देवाच्या मर्जीचे लोक तुम्ही बनत असता. म्हणून त्यानं त्याला सूचना दिली. काय सूचना दिली? वाचा. त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मासे नावेत येणार नाही. मासे कुठे येणार आहे? खाली, जाळ्यात. मासे कुठे येणार आहे? मग नाव खोल पाण्यात घेऊन जायची. आता जाळ्यामध्ये मासे यायला पाहिजे, तर देवाला बरोबर माहिती मासे नेमकी कुठे आहेत. आता प्रभू तुम्हाला त्या पेत्राला सांगतो, तुझे नाव खोल पाण्यामध्ये घेऊन जा. का? कारण प्रभूला माहिती मासे तिकडे आहेत, तुम्ही शोधता इकडे ना. तुम्हाला जिथं मासे पाहिजे तिथं मासे नाही सापडणार, जिथं मासे आहेत तिथं जाळ टाकावं लागणार आहे. आता या पेत्रानं तो म्हटलं मी रात्रभर प्रयत्न केला, पण तू जिथं मासे नव्हते तिथं प्रयत्न केला ना. मला माहिती ना तुझे नाव कुठं घेऊन जायला पाहिजे. आणि मासे तुझ्या नावेत येण्याच्या अगोदर